नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या कामठी वन विभागाने लाकूड तस्करांविरोधात मोठी कारवाई करत अवैध सागवानाने भरलेला ट्रक महालगाव कापसी परिसरात जप्त केला आहे। या सागवानाची किंमत अंदाजे 40 लाख रुपये असल्याची माहिती पुढे येत आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे। अवैध सागवानाच्या तस्करीमुळे शहरातील प्रामाणिक लाकूड व्यापाऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। वन विभागाला गुप्त माहिती मिळाली की महालगाव कापसी परिसरात अवैध सागवान साठवून त्याची कटाई व वाहतूक केली जात आहे। माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात धाड टाकली। एका आरा मशीन केंद्रासह ट्रकमधून अवैध सागवान जप्त करण्यात आले। प्राथमिक तपासात हे सागवान बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। सदर कारवाई सहाय्यक वनसंरक्षक लुचे, वनपरिक्षेत्राधिकारी पी.के. भडांगे, जीवन पवार, संजय कटरे, वनपाल व इतर वन कर्मचारी यांच्या उपस्थितीत